सिस्टीम चालल्या ॲकोस्ट्रो. मला एक कळण झालंय भाई, मोरया साऊंडवाले काय घेऊन या लागले. कुठून आणतात आणि कसं आणतात खरंच माहिती नाही, पण जे आणतात ते एकदम टॉप लेवलचं आणतात. साऊंड लाईन मधल्या ह्या खतरनाक ऑफिसचं स्नॅपशॉट तुम्ही आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्येच बघितलं असेल. आणि ह्याच ऑफिसमध्ये आता एक बाजू घेणार आहे हा खतरनाक वाला साऊंड, द ॲकोस्ट्रो पॉवर्डेड बाय द मोरया साऊंड सातारा. यांची ओपनिंग ऑफ मोरया साऊंड सातारावाला यांची इंटरनॅशनल द ॲकोस्ट्रो सिरीजच्या लॉन्च इव्हेंटसाठी. आणि जसं इन्व्हिटेशन व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं याचं प्रूफला हे सर्टिफिकेट पण होतं आणि तो साऊंड वाजला पण त्याच लेवलला. द इंटरनॅशनल क्वालिटी म्हणतात ना, त्या साऊंडनं तशीच डिलिव्हर केली. तिकडे अडवणं हे कुठून आणलंय, कसं आणलंय आणि काय आणलंय आणि ते तुम्हाला कसं वाटलं हे हॅलो. आजकाल बरंच चाललंय. थांबा मला पहिला गॉगल घालून द्या, कारण गॉगल घातल्या शेवट मी सूट होणार नाही. आधीच मी केस कापून आलोय त्यामुळे जरा चांगला दिसत नसणार आहे, पण इज्जत द्या मला. आणि विषय होता आजकाल ना, ब्रँड म्हणलं आणि USA मधून आणलाय किंवा बाहेर आणलाय म्हणतात, पण त्याची चर्चा अशी होती ना, रे इथलाच कुठला त्रास असेल. पण ह्याच सगळ्या चर्चांना उत्तर देण्यासाठी मोरया ऑडिओ सातारावाला यांनी ह्या वेळीला जंक्शन विषय करून ठेवलाय. जंक्शन विषय कशाला म्हणतात ठोका ऐकू आलं का? ह्याच ठोक्याचं महत्व सांगायचंय तुम्हाला की डायरेक्ट सर्टिफिकेट आणलंय त्या कंपनीकडून, द कॅनेडियन ब्रँड ॲकोस्ट्रो क्लो 2123 सिरीज. तर नमस्कार मित्रांनो, मी साऊंडलाईनचा फर्स्ट युट्यूबर द साऊंड कायगस प्रतीक, आणि आज येऊन पोहोचलोय परत एकदा साताऱ्यामध्ये, कारण की ग्रँड ओपनिंग आहे आपल्या मोरया साऊंड सातारा, म्हणजेच गोटू शेट जगताप आणि ओम शेट यांच्या ब्रँड न्यू सिस्टमचं ओपनिंग. आता यांच्याकडे किती सिस्टम आहे ते तुम्ही स्वतः पण बघितलंय, आणि परवाच एक मॅक्सटोन नावाची सिरीज त्यांनी दिली आणि ती इतकी खतरनाक सक्सेस झाली. आणि आज तर त्यांची स्वतःची सिरीज लॉन्च होणार आहे, आणि ते पण एक नवीन रूपात. यम एम्पायर आणि मोरया साऊंड यांची ब्रँड न्यू ॲकोस्ट्रो क्लो. तर आपण आता पोहोचलोय लोकेशन वरती डायरेक्ट. आता मी डायरेक्ट पोहोचतो, साऊंडची बहुतेक चालू झालाय, सो मी तिथे जाऊन तुम्हाला भेटतो. लेट्स गो. आपण पोहोचलोय लोकेशनवर. माझ्यासोबत नानू शेडन, मागल्याचं किंग. पहिल्यांदाच आणि मागल्याचं पेंद्राचं रणजित चौक पोहोचलोय लोकेशनवर. साऊंड पण चालू झालाय बहुतेक, सो चला दाखवतो. आणि लुकला इग्नोर करा आजच्या.
But in the end, I know everything happens for a reason. To make I drain the color from the sky and turn blue without you. These songs lack a purpose, flapping like a hummingbird. I'm nervous cause I'm the left eye, you're the right. Would it not be madness to fight, become one? सिलसिला ये चाहत का न मैंने बुझने दिया हो। भाई खोटं नाही बोलत आणि चेष्टा पण नाही करत. खतरनाक आहे बेसलाईन. खतरनाक म्हणजे खतरनाक. गोटू शेट जगताप आणि ओम शेट नाद करून टाकलाय अकोस्ट्रो क्लो. म्हणजे पहिल्यांदाच असं काहीतरी कॅनेडियन ब्रँड आणि ते पण सर्टिफिकेट सोबत. मी कायम जास्त वेळा हे मेन्शन करतोय कारण की हा खरंच इंटरनॅशनल वाली फील आहे आणि ऐकल्यानंतर तर तो कळाला ना. आता पाठीमागं सेटअप चेंज करायला लागलेत आणि पूजन वगैरे येणार आहे त्यामुळे मी साईडला येऊन बसलोय. क्राऊड तर वन साईड फुल आलाय आणि जे ओपनिंग लोकेशन आहे किंवा ओपनिंगचं नियोजन आहे किंवा ज्या ओपनिंगच्या प्रॉपर गोष्टी आहेत ना ते एकदम प्रोफेशनल वाटते कारण की लॉनमध्ये ओपनिंग आहे आणि क्राऊड पण आलाय. लाईट सेटअप असू दे, साऊंडचा सेटअप असू दे, सगळं ऑन टॉप नॉच झाले आणि मी तसा म्हणल्यासारखं आले. पण आता गोटू शेट मला बोलले की आपल्याला काहीतरी अवॉर्ड भेटणार आहेत. सो एक्सायटेड आहे या गोष्टीसाठी. पण जे काही केलंय ना ऑन नेक्स्ट लेवल आहे, ऑन टॉप नॉच लेवलची क्वालिटी. बेसलाईन तर नाही बोलू शकत, इतकं खतरनाक आहे. सो मी आता पूजन वगैरे कव्हर करतो आणि त्याच्यानंतर पुढं साऊंड चालू झालं की तुम्हाला दाखवतो. सचिन दादा येईल प्ले करण्यासाठी. सो मजा येईल अजून. पण बेसलाईन खरं सांगतोय, नॉट जोकिंग, ऑन टॉप नॉच. एवढंच बोलेन. वर येतोय का? गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मनि सुमनोहरकान्तियुते श्रितरजने रजने रजनि रजने रजनि करवक्त्रवृते सोनायानारि भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय महिषासुरमर्दिनि राम्यकपर्दिनि शैलसुते.
ऑडिशन मित्रांसाठी हार्दिक स्वागत. सर्व साऊंड प्रेमींचे, सर्व साऊंड व्यावसायिकांचे हार्दिक असं स्वागत आहे. Olvidas todos los demás. No, hay marcha atrás. Olvidas todos los demás. No, hay marcha atrás. Caramba, bomba. No, hay marcha atrás. Olvidas todos los demás. No, hay marcha atrás. Caramba, que bom, 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 bom. पाठीमागं जे वाचतंय ना, खरंच सांगतोय ऑन नेक्स्ट लेवल आहे. फक्त 88 सेंटीमीटरचा तो टॉप आहे. इतका मोठा टॉप इतकं डिलिव्हर करतोय ना, भारी आवाज. मोठ्या सिस्टीमची गरज नाही आता. तर एवढं कॉम्पॅक्ट टॉप लाईन असेल आणि बेस बद्दल तर जितकं बोलल तितकं कमी आहे. 4 फुटापेक्षा थोडा मोठा बेस आहे, पण जो डिलिव्हर करतोय ना तो डिझर्व वरती. पाठीमागे जी सिस्टीम चालल्या ॲकोस्ट्रो, मला एक कळण झालंय भाई, मोरिया साऊंडवाले काय घेऊन यायला लागले. पाठीमागची मॅक्स्ट्रो सिरीज पण एकदम लेवल बेस्ट होती आणि ही ऑन अनदर लेवलच आहे. मोरियावाले नेक्स्ट लेवल ॲकोस्ट्रो ब्रँड घेऊन आले. इंटरनॅशनल विषय आहे, मजा आली ऐकून. तो अजून साऊंड चाललाय काहीतरी वेगळं आहे भाऊ, लय वेगळं आहे. राधे कृष्ण राधे कृष्ण DM light है. गाईज शो झालाय सक्सेसफुल आणि आपल्याला आज आवड पण भेटलाय. मजा आली. आणि सिस्टीम बद्दल बोलायचं झालं तर मी जसं मध्ये सांगितलं साऊंड चालू असताना, नेक्स्ट लेवल सिस्टीम आहे. नादच कोणा म्हणजे इंटरनॅशनल विषय आहे ना, तो फील आला या सिस्टीमला. सो आता पाठीमागे परत आणि एकदा चालू आहे सिस्टीम, कारण कोणतं पार्टी आल्या बघायला. त्यामुळं पण आपलं तर शूट वगैरे झाले, त्यामुळे आपण आता निघतोय इथून, जेवायला जातो. जेवल्यानंतर शेटला वगैरे भेटतो आणि त्याच्यानंतर मी प्रॉपर रिव्ह्यू सिस्टीम बद्दल किंवा सिस्टीम बद्दल काय वाटलं त्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. सो व्हिडिओमध्ये राहा आणि आपल्याला ज्या आवड भेटलाय तो पण तुम्हाला दाखवतो आणि कशाबद्दल आहे काय आहे ते पण दाखवतो. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आम्ही तोपर्यंत जेवून आलो, तुम्ही जेवला नसला तर जेवा. 1 hour later. गाईज आता जेवण वगैरे झालंय आमचं आणि जायची गोळी घ्यायची होती. मग जसं मी तुम्हाला सांगितलं प्रॉपर आज मी एंड करतो या व्हिडिओचा, नाहीतर आपलं काय एंड करणं विसरून जातं. सो मला सिस्टम बद्दल बोलायचं आहे. जसं मी आपल्या इंट्रो व्हिडिओ किंवा इन्व्हिटेशन व्हिडिओमध्ये पण एक गोष्ट मेन्शन केली की हा खरंच इंटरनॅशनल ब्रँड आहे, ज्याचं सर्टिफिकेट अजून एकदा मी तुम्हाला इथे दाखवतो. आणि त्याचा फील ज्यांनी आज साऊंड ऐकला, जवळ असू दे, दूर असू दे, मिडलला असू दे, कुठं साऊंड नाराज नाही करत. बेस लाईन इतकी स्ट्रॉंग आहे, टॉप लाईन ब्रँडच्या हिशोबात आहे आणि लाऊड सुद्धा आहे. लाऊड म्हणजे तशी लाऊड नाही, पण जे आपण मोठे ब्रँड बघतोय, मी मोठ्या ब्रँड सोबत याला कम्पेअर करतो, हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे मोठ्या ब्रँड सोबत यात कुणाचं नाव घेणं वगैरे नाही. सो मी फक्त एवढं सांगेन की मोठ्या ब्रँड सोबत कम्पेअर करतोय, त्यांच्या ब्रँडच्या हिशोबात याची टॉप लाईन एनी टाइम लाऊडर आहे जास्त आणि बेस लाईन पण त्या
ला किंवा +1 पण म्हणू शकता, अशी बेसलाईन आहे, स्ट्रॉंग बेसलाईन आहे. आणि जसं मागाशी पण म्हटलं, मोर्यावाले आणतायत कुठून, ती मॅक्सटोन आणली, ला सर्ज आणली. ला सर्ज तर सोडा, 1 वर्षामागची सिरीज आहे. मॅक्सटोन आता जस्ट मागच्या 1-2 वीक मध्ये लॉन्च झाली, ती पण खतरनाक वाजत होती. आणि आजची तर काही बोलले, कुठून हे आणताय शोधून कळत नाही मला. ते खरंच इंटरनॅशनल, ते आता ट्रेन नाही का, गोइंग टू अमेरिका साऊंडची गाडी घालतात, तसं बहुतेक हे काय तर करतायत आणि असल्या खतरनाक सिरीज आणतायत. त्यासोबत मला अवॉर्ड दिला किंवा आपलं काय असेल ते काही बोलले, त्या गोष्टीत बोलायला खूप काय आहे, पण असं एक्सप्रेस नाही करू शकत. ही गोष्ट लई मोठी आहे की एक साऊंड लवर साधा पोरगा 2017-18 किंवा 19-20 पर्यंत आपण साधं एक व्हिडिओ बघत नाही, व्हिडिओचं नाव नाही, साऊंड बघत फिरत होतो. आणि आज ह्या लेवलला की इतके मोठे लोक आपल्याला अप्रिशिएट करतात, एवढ्या शोला बोलवतात वगैरे. आणि आज तर हा अवॉर्ड भेटला, नंबर 1 युट्यूबर ऑफ साऊंडलाईन, असं त्याच्यावरती टॅग आहे. आयुष्यभर विसरणार नाही या गोष्टी, फक्त तुमचं प्रेम आहे, पब्लिक प्रेम महत्वाचं आहे या गोष्टीत. म्हणून इतके मोठे लोक आपल्याला रिस्पेक्ट देतात किंवा बोलवतात वगैरे. जर पब्लिक माझ्यासोबत नसलं तर हे लोक मला का बोलवतील? सो तुमचा हे प्रेम आणि यश, जे ट्रॉफी आहे ती तुमची आहे. सो थँक्यू सो मच. आणि आजचा शो सक्सेसफुल झालाय, मी आता जातोय घरी. सो भेटतो तुम्हाला एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय साऊंडलाईन.